मी डॉक्टर प्रियंका सूर्यवंशी, श्री सिद्धिविनायक स्किन क्लिनिक नांदेड। आज आपण एक इंटरेस्टिंग केस डिस्कस करूया। 45-year-old मेल, त्यांना छातीवरती पस भरून दाणे होते। त्या दाण्याबरोबर त्यांना इचिंग होती आणि बर्निंग सेन्सेशन होतं। ते 2 वर्षापासून होते। त्यासाठी त्यांनी प्रायव्हेट डॉक्टरकडनं कन्सल्ट केलं। त्यांना ट्रंकल ॲक्ने म्हणून ट्रीटमेंट देण्यात आली। सुरुवातीला ट्रीटमेंटमुळे त्यांना बरंच इम्प्रूव्हमेंट यायचं, पण काही दिवसांनी पुन्हा ते फ्लेअर अप होऊन सेम क्लिनिकल फीचर यायचे। त्यामध्ये त्यांना फस्टफिल दाणे छातीवरती होते। सेम पेशंट माझ्याकडे 3 महिन्याआधी आला। त्याला मी पण स्वतः ट्रंकल ॲक्ने म्हणून डायग्नोज केलं आणि ओरल आयसोट्रेटिनॉइड आणि बेंजॉल पेरॉक्साइड जेल लावायला दिली। त्यामुळे त्याला बरेच इम्प्रूव्हमेंट झालं, पण काही दिवसांनी पुन्हा फ्लेअर अप झालं। म्हणून मी दुसरं डायग्नोसिस कन्सिडर करून बायोप्सी ॲडवाइस केली। त्याबरोबर CBC पण ॲडवाइस केलं। स्किन बायोप्सीमध्ये त्याला अराउंड हेअर फॉलिकल इओसिनोफिलिक इन्फिल्ट्रेट आलं, म्हणजे त्याचं डायग्नोसिस इओसिनोफिलिक फॉलिक्युलायटिस ठेवण्यात आलं आणि CBC इओसिनोफिलिक फॉलिक्युलायटिस हे डायग्नोज कन्फर्म केल्यानंतर मी त्यांना काही बेसिक तपासण्या ॲडवाइस केल्या। त्यामध्ये CBC, व्हायरल मार्कर, HIV, HBCG, SCV, लिपिड प्रोफाइल, LFT, चेस्ट एक्सरे ह्या सगळ्या तपासण्या नॉर्मल आल्यानंतर मी त्यांना पुन्हा नव्याने ट्रीटमेंट ॲडवाइस केली। ट्रीटमेंटमध्ये त्यांना टॉपिकल कॉर्टिकोस्टेरॉइड आणि टॉपिकल टॅक्रोलिमस क्रीम लावायला दिली आणि ओरल मेडिकेशनमध्ये डॅप्सॉन सुरुवात केलं। त्याबरोबर त्याला डॅप्सॉनबरोबर पेशंटला टोपासिटिनिब 11 mg पण स्टार्ट केलं। ह्या सगळ्या मॅनेजमेंटमुळे पेशंटला बरंच इम्प्रूव्हमेंट दिसलं। इओसिनोफिलिक फॉलिक्युलायटिस इज अन इन्फ्लेमेटरी स्किन कंडिशन इन विच फॉलिक्युलर, पॅप्युलर अँड पस्ट्युलर रिजन प्रेझेंट ऑन एरिथेमॅटस बॅकग्राऊंड, म्हणजे ह्या कंडिशनमध्ये फॉलिक्युलच्या अराउंड पसफिल दाणे असतात। त्याबरोबर त्यांना इचिंग आणि बर्निंग सेन्सेशन असतात। हे मोस्टली इम्युनोकॉम्प्रोमाइज किंवा HIV असेल त्यांना आढळून येतो, पण कधीकधी ज्या पेशंट इम्युनोकॉम्पिटंट असेल म्हणजे HIV निगेटिव्ह असेल त्यामध्ये पण आढळतो। ह्या कंडिशनमध्ये स्किन बायोप्सी खूप इम्पॉर्टंट आहे। इओसिनोफिलिक फॉलिक्युलायटिस मोस्टली बॅक्टेरियल फॉलिक्युलायटिस किंवा ॲक्ने बरोबर किंवा मॅलेसिजिया फॉलिक्युलायटिस बरोबर कन्फ्युजन होऊन त्याच्या ट्रीटमेंटला डिले होतो। इओसिनोफिलिक फॉलिक्युलायटिसच्या मॅनेजमेंटकरिता आपण टॉपिकली कॉर्टिकोस्टेरॉइड क्रीम, टॅक्रोलिमस लावायला सांगतो। त्याबरोबर ओरली त्यांना इंडोमेथॅसिनची कॅप्सूल घ्यायला सांगतो। रिस्पॉन्स नसेल तर दुसरे ट्रीटमेंट ॲडवाइस करतो। त्यामध्ये मोस्टली आपण डॅप्सॉन, ॲसिट्रेटिनॉइड देतो आणि आता नवीन मॉलिक्युलर म्हणजे टोपासिटिनिब हे कॉमनली यूज होत आहे। सो पेशंटला असे खाजणारे वारंवार पसफिल दाणे असतील तर त्याला फक्त ट्रंकल ॲक्ने कन्सिडर करून ट्रीटमेंट देऊ नका। इओसिनोफिलिक फॉलिक्युलायटिस हे पण डायग्नोसिस ठेवून बायोप्सी ॲडवाइस करा। स्किन रिलेटेड माहिती करिता मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। थँक्यू।